वैभवी देशमुखचा जबाब झी24 तासच्या हाती आलेला आहे। पप्पांनी मला सांगितलेलं होतं, बेटा विष्णू साठेचा फोन आलाय, माझं काही बरं वाईट झालं तर आई आणि विराजची काळजी घे। वैभवीच्या जबाबामध्ये संतोष देशमुख यांचं हे वाक्य आलेलं आहे। तर वैभवी देशमुख हिचा जबाब झी24 तासच्या हाती आलेला आहे आणि झी24 तासच्या हाती आलेल्या जबाबामध्ये वैभवी देशमुखला तिच्या वडिलांनी म्हणजे संतोष देशमुखांनी जे सांगितलेलं होतं त्या वक्तव्याचा देखील उल्लेख आहे। पप्पांनी मला सांगितलेलं होतं, बेटा विष्णू साठेचा फोन आलाय, माझं काही बरं वाईट झालं तर आई आणि विराजची काळजी घे, असं संतोष देशमुख यांनी वैभवी देशमुखला सांगितलेलं होतं आणि वैभवी देशमुखने आपल्या जबाबामध्ये याच वक्तव्याचा उल्लेख केलेला आहे आणि हे वाक्य आता समोर आलेलं आहे। झी24 तासच्या हाती हा जबाब आलेला आहे। तर विष्णू साठेने फोन केल्याचं संतोष देशमुख यांनी वैभवी हिला सांगितलेलं होतं, माझं जर काही बरं वाईट झालं तर आई आणि विराजची काळजी घे, असं देखील संतोष देशमुख यांनी आपली मुलगी वैभवी देशमुख हिला जाताना सांगितलेलं होतं आणि वैभवीनं आपल्या जबाबामध्ये ही मोठी माहिती दिलेली आहे। पोलिसांकडून वैभवी देशमुख हिचा जबाब नोंदवण्यात आलेला आहे आणि या जबाबामध्ये संतोष देशमुख यांनी तिला शेवटचं काय वाक्य बोललेली होती, ही वाक्य तिने आपल्या जबाबामध्ये सांगितलेली आहेत। बेटा विष्णू साठेचा फोन आलाय, माझं काही बरं वाईट झालं तर आई आणि विराजची काळजी घे, असं वक्तव्य असं वाक्य जे आहे ते वैभवी हिने आपल्या जबाबामध्ये सांगितलेलं आहे। या संदर्भात अधिकची माहिती घेणार आहोत, आमचे प्रतिनिधी विकास माने आपल्यासोबत जोडले गेलेत। विकास, वैभवी देशमुखचा जबाब झी24 तासच्या हाती आलेला आहे आणि या जबाबामध्ये मोठं वक्तव्य तिने समोर आणलेलं आहे। संतोष देशमुख यांनी जाता जाता तिला जी वाक्य बोललेली होती, जे वक्तव्य केलेलं होतं ते वक्तव्य तिने या जबाबामध्ये सांगितलंय। विकास, वैभवी देशमुखचा जबाब झी24 तासच्या हाती आलेला आहे, तिने यामध्ये मोठा खुलासा केलेला आहे। संतोष देशमुख यांनी तिला जे वाक्य बोललेलं होतं, जे वक्तव्य केलेलं होतं, तिने ते आपल्या जबाबामध्ये सांगितलंय। हो, निश्चित माझे काही बरे वाईट झाले तर आई आणि विराजची काळजी घे, वैभवीच्या जबाबातील अतिशय महत्वाचा असा हा वाक्य आहे। संतोष देशमुख यांनी खरं तर वैभवी हिची लातूरमध्ये भेट घेतलेली होती, कारण की ही संपूर्ण घटना घडायच्या आधी 6 डिसेंबर रोजी ते लातूरला होते आणि त्याच्यानंतर जो जबाब नोंदवण्यात आलेला आहे त्याच्यामध्ये आणखी एक उल्लेख आहे, तो म्हणजे भाऊ एवढं काही झालं नाही, कशाला एवढं ताणता भाऊ, एवढ्या लहान गोष्टीसाठी जीवावर उठलात का, पप्पाचा हा फोन 10 ते 12 मिनिटे सुरू होता, असं जे जबाब आहे तो वैभवीने दिलेला आहे। त्यामुळे विष्णू साठेचा जो कॉल आहे तो देखील झाल्याचं या संपूर्ण जबाबामधनं स्पष्ट झाल्याचं देखील पाहायला मिळत आहे। आणि वैभवीचा हा जो जबाब आहे खरं तर 1-2 पाण्याचा हा जबाब आहे, त्याच्यामध्ये वैभवीने जे जे काही घडलेलं होतं, हत्या घडण्यापूर्वी तिची आणि तिच्या वडिलांची म्हणजे संतोष देशमुख यांची भेट जी आहे ती लातूरमध्ये झालेली होती आणि वैभवीची भेट घेतल्याच्या नंतर मस्साजोगकडे सरपंच देशमुख जे आहे ते निघालेले होते आणि एक दिवस राहिल्याच्या नंतर त्याच्या दुसऱ्याच दिवशी संतोष देशमुख यांची अशी क्रूरपणे हत्या जी आहे ती झाल्याचं आपल्याला पाहायला मिळालं आणि या संपूर्ण प्रकरणामध्ये वैभवीचा जो जबाब होता तो अतिशय महत्वाचा ठरलेला आहे। धन्यवाद विकास, तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।